नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर शहरामध्ये उद्या तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर माजी महापौर व नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनी काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याची घटना घडली. या घटनेनंतर श्रीपाद छिंदम यांच्या विरोधात अनेक संघटनांनी आंदोलने केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा श्रीपाद छिंदम यावर्षी शिवजयंती साजरी करणार आहे. त्याचा सर्व स्तरातून विरोध होत असून सकल मराठा समाजाच्या वतीनं पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना निवेदन देत श्रीपाद छिंदम यांना कोणताही नैतिक अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचा नसून यापासून त्याला रोखले जावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच असे झाले नाही तर अखंड मराठा समाज व सर्व शिवप्रेमी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यावेळी मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज अखंड मराठा समाज अहिल्यानगर यांच्या वतीनं SP साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे की उद्या जी आपली तिथीनुसार शिवजयंती होणार आहे, तर त्या शिवजयंतीला दिल्ली गेट येथे श्रीपाद छिंदम यांनी जो देखावा उभा केला आहे व त्यांनी जे इथून मागे जे महाराजांविरुद्ध जे अपशब्द वापरलेत, हे सगळं करून सुद्धा ते हे सगळ्या गोष्टी करतोय. तर याला सर्व मराठा समाजाचा विरोध आहे. तर यांच्या वतीने त्यांना परमिशन मिळू नये असं निवेदन सर्व मराठा समाजाच्या वतीनं SP साहेबांना आज या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आज SP ऑफिसमध्ये जे निवेदन देण्यात आलं, पूर्ण अखंड मराठा समाजाच्या माध्यमातून हे निवेदन देण्यात आलं. कारण एकच होतं की श्रीपाद छिंदम यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे अपशब्द वापरले, ते अपशब्द वापरायला नकोच होतं. आणि त्या वापरल्यानंतर जे काही वातावरण प्रदूषित झालं, ते आता उद्या येत्या जी आपली तिथीनुसार शिवजयंती आहे त्यावेळेस वातावरण कुठलंही दूषित होऊ नये या अनुषंगाने आम्ही इथे सगळं पूर्ण अखंड मराठा समाजाने SP ऑफिसला निवेदन दिलेलं आहे. साहेबांना निवेदन दिलेलं आहे की त्यांनी शिवजयंती ही कुठल्याही प्रकारे साजरी, छिंदमनी शिवजयंती कुठल्याही प्रकारे साजरी करू नये, जेणेकरून मराठा समाजाच्या भावना दुखावल्या जातील व अनावधानाने किंवा कुठल्याही प्रकारचं जे काही उद्या मिरवणुका निघणार आहेत, कुठल्या शिवजयंती साजरी होणार आहे, त्याला कुठल्याही गोष्टींना गालबोट लागायला नको. त्यामुळे शांततेत शिवजयंती होण्यासाठी यांनी श्रीपाद छिंदम यांनी तिथेच थांबावं व शिवजयंती साजरी करू नये. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.